मी विलास आठवले एक विषय घेऊन तुमच्या पुढे येतोय. सोशल मीडियातील चर्चा, माध्यमांमधील चर्चा, ग्राउंडवरची चर्चा, सामान्य शिवसैनिकांमधली चर्चा, राजकीय नेत्यांमधील चर्चा या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि गेल्या 4-5 दिवसात जे काही पाहायला मिळालं त्याविषयी काही मुद्दे जे आहेत ते मांडणार आहे. माझा आवाज तुमच्या सगळ्यांना पोचत असेल अशी अपेक्षा आहे. माझा आवाज पोचतोय? भाजप वर्सेस शिवसेना असा जो सामना आहे तो खरा कंगना रणावत संदर्भात आणि रिया चक्रवर्ती संदर्भात तुम्ही ज्या बातम्या पाहतायत त्याच्या मागचा हा खरा सामना आहे. भाजप आणि शिवसेना हे अनेक वर्ष युतीत असून सुद्धा यावेळेला मात्र त्यांनी शिवसेनेनी भाजपची साथ सोडली. आणि ही साथ सोडल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की रात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट उठवली जाते. सकाळी 8 वाजता उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार जे आहेत ते शपथ घेतात. देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतात आणि त्यांचा निर्माण झालेलं सरकार हे 3 दिवसात पडलं जातं. माझा आवाज पोचतोय सगळ्यांना? या सगळ्या प्रकरणामध्ये संपूर्ण देशभरात जी चर्चा सुरू आहे म्हणजे खरी लढाई भाजप विरुद्ध शिवसेना अशी आहे. आणि शिवसेनेच्या विरोधात म्हणजे भाजपचे नेते जे आहेत ते शिवसेनेला बदनाम करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यावर टीका करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचा कारभार कसा भोंगळपणे सुरू आहे हे करण्यासाठी भाजपचे नेते म्हणजे केंद्रापासून केंद्रीय प्रवक्त्यांपासून ते राज्यातले जे नेते आहेत किंवा मुंबईचे जे नेते आहेत ते प्रयत्न करत आहेत. आता कंगना रणावत विरुद्ध शिवसेना हा जो सामना सुरू आहे हा सामना खरा सुरू झाला तो संजय राऊत आणि कंगना रणावत यांच्या ट्विटमुळे. आणि कंगना रणावतने जे ट्विट केलं होतं रिया चक्रवर्ती संदर्भात, कारण सुशांत सिंग प्रकरणाचा जो तपास आहे तो मुंबई पोलिसांकडे होता आणि त्याच वेळेला भाजपने मुंबई पोलिसांवर विश्वास नाही या कंगना रणावत यांच्या विधानाला समर्थन दिलं होतं. म्हणजे 40 दिवस झाले पण तपास पुढे जात नाही आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो भाजपने केला होता. आणि त्यावर कंगनाने आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती. तिने असं म्हटलं होतं की मुंबई पोलिसांची भीती वाटते. आणि ही खरी सुरुवात झाली. म्हणजे मुंबई पोलिसांची भीती वाटते आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहोत की काय अशा प्रकारचं एक वातावरण पाहायला मिळतं आहे. हे जे ट्विट कंगना रणावतने केलं त्याच्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. आणि ती साधी प्रतिक्रिया होती, ती काही खूप आक्रमक होती आणि असं काही नव्हतं. ते असं म्हटले होते की जर तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तुम्ही इथे राहू नका. आणि मुंबईमध्ये तुमचं करिअर तयार होतं, मुंबईमध्ये तुमचं आयुष्य जातं. आणि त्याच मुंबई पोलिसांविषयी आणि महाराष्ट्राविषयी आणि मुंबईविषयी जर अशी वक्तव्य येत असतील तर त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही. आणि तीच ठिणगी पडली. आणि इथेच जो मुद्दा आहे तो शिवसेनेकडून म्हणजे संजय राऊत यांनी स्वतःहून हा केलं आहे का हे तपासावं लागेल. किंवा त्यामागे गेल्या 6 महिन्यात भाजपने ज्या प्रकारे शिवसेनेवर अटॅक केला आहे त्याला उत्तर म्हणून मराठी अस्मितेचा मुद्दा, महाराष्ट्राचा मुद्दा, मुंबईचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचं काम शिवसेनेकडून करण्यात आलं. संजय राऊत यांनी जे प्रतिक्रिया दिली होती त्यावर अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. खरं तर कंगना रणावत यांनी जे विधान केलं होतं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा मला भास होतो आहे किंवा मुंबई पोलिसांची भीती वाटते या वक्तव्यावर सर्व महाराष्ट्रातील राहणारे किंवा परराज्यातील व्यावसायिक असतील, सिने अभिनेते असतील या सर्वांनी कंगना रणावतच्या या ट्विटचं किंवा या प्रतिक्रियेचं उत्तर दिलं होतं. साहजिकच प्रत्येक राज्याला स्वतःची अस्मिता असते आणि त्याच्या राज्याच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर ते मानवत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने जो हा मुद्दा आहे तो पुढे नेलेला आहे. शिवसेनेने हा मुद्दा जो आहे तो पुढे नेलेला आहे. आणि पुढे तुम्ही सगळा ड्रामा जो आहे तो 24 तास तुम्ही पाहताय. एकीकडे कोरोनाचं संकट आहे, मात्र बातम्या अशा होत आहेत की कंगना रणावत हीच बातमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते
आणि ही जी बातमी आहे ती पाहिल्यानंतर असं जाणवतं की कोरोना संकटापेक्षा कंगनाचं संकट शिवसेनेला मोठं वाटतंय का. पण हे सगळं तुम्ही विचार करत असताना मराठी अस्मितेचा मुद्दा जो आहे तो शिवसेनेने यावेळेला पुढे आणला. कंगना रणावतचं घर तोडलं, म्हणजे त्यांचं ऑफिस असेल जे रेसिडेन्स म्हणून वापर केला जातो ते तोडलं, आणि मराठी लोकांमध्ये एक जो असंतोष निर्माण झाला होता त्याला कुठे ना कुठे शांत करण्याचं काम जे आहे ते शिवसेनेकडून करण्यात आलं. आता संजय राऊत जे आहेत ते प्रतिक्रिया देतात की ही कारवाई महापालिकेची आहे, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरे घरात बसून काम करतात, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला मुख्यमंत्री असा आहे की जो घरात बसून काम करतो, बाहेर पडत नाही, असे अनेक जे टीका आहे, अशा अनेक टीका ज्या आहेत त्या भाजपने केल्या होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे शिवसेनेला कसं अडचणीत आणायचं यावर गेले 6 महिने जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हापासून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील जे भाजपचे नेते आहेत ते काम करत आहेत. कंगना रणावतचा मुद्दा जो आहे तो पुढे आल्यानंतर कंगना रणावतनी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आणि जो शब्द वापरला त्यावरून कंगना रणावतनी आणखी एक ट्विट केलं, आणि ते ट्विट जे आहे ते सगळ्यांना लागलं, आणि त्यावर शिवसैनिकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीने किंवा प्रताप सरनाईक यांनी कंगना रणावतचं थोबाड रंगवू अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. पण तुम्ही एक लक्षात घ्या की शिवसेना जी आहे ती वरचं राजकारण करत नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरे जरी असले ते वरचं राजकारण कधीच करत नाही. ते प्रमोद महाजन किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी बोलताना, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी बोलताना एक मुद्दा असं म्हणायचे की आपला मुद्दा जो आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे, सरकार बनवणं हे नंतरचा मुद्दा आहे, आणि मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हा जो घेऊन पक्षाचा पुढे चालेल त्याच्यासोबत मी जाणार आहे. अनेक वेळा प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरेंना समजवलं, दोघांमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता, आणि त्यावेळेला ही युती टिकून राहिली होती. पण यावेळेला मात्र ही युती टिकून राहिली नाही. स्वबळाचा नारा देत उद्धव ठाकरे यांनी गेली 5 वर्ष, म्हणजे तुम्ही आता 5.5 वर्ष, म्हणजे 5.5 वर्षातली 5 वर्ष तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा वाद व्हायचे तेव्हा रामदास कदम असतील, सुभाष देसाई असतील, हे मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळातही भाजपच्या मंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करायचे. म्हणजे 5 वर्ष त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे की भाजपने त्यांचा अपमान केला, जे सांगितलं ते केलं नाही, आणि तो मुद्दा यावेळेला विधानसभेत जेव्हा जागा कमी आल्या भाजपच्या जागा सरकार बनवण्यासाठी स्वतःच्या कमी आल्या, तेव्हा मात्र शिवसेनेनं हा बाजूला आपला चौथा सुभा मांडला. एक लक्षात घ्या की या सगळ्या प्रकरणामुळे एक चर्चा अशी आहे, काहींचं मत असं आहे की भाजपच्या जाळ्यात शिवसेना अडकली आहे. असं नाही आहे. भाजपच्या जाळ्यात भाजप सातत्याने प्रयत्न करते की शिवसेना अडकली पाहिजे, उद्धव ठाकरे अडकले पाहिजे, आदित्य ठाकरे अडकले पाहिजे, आणि हे सरकार पडलं पाहिजे. राष्ट्रवादीतील असंतुष्ट जे आमदार आहेत ते घेतील अजित पवार आणि पुन्हा आपण सरकार स्थापन करू. अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते भाजप सातत्याने करते, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील. आणि का करू नये, प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटत असतं. पण याच वेळेला संजय राऊतनी जसं महाविकास आघाडीचं गणित जुळवलं, तसंच संजय राऊत यांनी मराठीचा मुद्दा, मुंबईचा मुद्दा आणि मुंबई पोलिसांचा मुद्दा पुढे आणला, आणि तिथून खरी शिवसेनेची आक्रमकता जी आहे ती दिसायला लागली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्वीची शिवसेना, म्हणजे सोशल मीडियामध्ये असे घेत आहे की बाळासाहेब ठाकरेंनी हे सहन केलं असतं का, ते केलं असतं का. पण महाराष्ट्राला आता यावेळेला ज्या प्रकारे कंगना रणावत आज ट्विट करते, आज तिने सोनिया सेना असे ट्विट केलं, ते लोकांना आवडणारं नाही आहे. तिने POK म्हटलं, ते लोकांना आवडणारं नाही आहे. दुसरं, काश्मीरी पंडितचा मुद्दा आणि रिया चक्रवर्तीच्या, सुशांत सिंगच्या प्रकरणाचा मुद्दा याचा काही संबंध नाही. कार्यालय महापालिकेने तोडलं, त्याच्यामध्ये अयोध्या हा मुद्दा काढला. माझं घर जे आहे ते राम मंदिर आहे, मंदिरासारखंच आहे, बाबरची सेना, हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे कंगना रणावतनी आपल्या ट्विटमध्ये काढले. आणखी एक महत्त्वाचं, शिवसेनेच्या जाळ्यात भाजप का अडकते, म्हणजे एक लॉजिक असं आहे की कंगना रणावत
आणि शिवसेना असा विषय असताना केंद्राने यावर उडी घेतली, केंद्र सरकारने यावर उडी घेतली. अमित शहा यांनी कंगना रनावतला वाय दर्जाची सिक्युरिटी दिली. इथेच खूप मोठं जे एक वातावरण तयार होतं की भाजप कंगना रनावतला पाठिंबा देत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आशिष शेलार यांना तातडीने पत्रकार परिषद घ्यावी लागली. राम कदम प्रवक्ते यांना बॅकफूटवर यावं लागलं. झाशीची राणी म्हटलं होतं, मग अशी झाशीची राणी मुंबईबद्दल आणि मुंबई पोलिसांबद्दल जे ट्विट करते, जे प्रतिक्रिया देते ते योग्य आहे का? झाशीची राणी बाबरचं नाव काढते ते योग्य आहे का? दुसरं एक महत्त्वाचं, कंगना रनावतने आपलं बॉलिवूडमधला जो द्वेष आहे ते इतरांच्या संदर्भातला तो बाहेर काढला होता. त्यावेळेला ट्विटमध्ये तिने असं म्हटलं होतं की इस्लामिक जो माफिया आहे तो बॉलिवूडमध्ये आहे. आता बॉलिवूडमध्ये इस्लामिक, हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा शीख असं काही अजूनही असे काही गट पडलेले नाही आहेत. तिथे काही घराणे आणि नवीन न्यूकमर अशा प्रकारचे 2 गट आहेत. ते निश्चितच आहेत. जे सक्सेस झालेत त्यांची मुलं पुढे येऊन अभिनेते होतात, दिग्दर्शक होतात. जे नवीन असतात त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. असे गट जरी असले तरी इस्लामिक आणि हिंदू असा प्रकारचा कुठलाही बॉलिवूडमध्ये वाद नव्हता. यावर बॉलिवूडच्या लोकांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही आहे. पण कंगना रनावतचा राग जो आहे तो करण जोहर आणि जे महेश भट्ट किंवा ही जी मंडळी आहेत यांच्या विरुद्धचा राग जो आहे तो तिने ट्विटमध्ये काढला. पण त्याच वेळेला कंगना रनावतनी संपूर्ण देशापुढे हा जो मुद्दा आहे तो हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो काही यशस्वी झाला नाही. नंतर मग काय केलं कंगना रनावतने? मग मुंबई आणि मुंबईच्या संदर्भात POK आणि आत्ता कालच्या कारवाईमध्ये बाबरची सेना, शिवसेनेला बाबरची सेना म्हटलेलं कोणालाही आवडणार नाही. यावेळेला महापालिकेची कारवाई चुकली असेल, पण कंगना रनावतलाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा महाराष्ट्रात मिळू शकणार नाही. तिचा कार्यालय तातडीने 24 तासात का तोडलं हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. पण 24 तासात तोडलं म्हणून लगेच शिवसेनेला किंवा सोनिया सेना झालेली आहे. मग उद्धव ठाकरे यांचं किंमत काय आहे, त्यांचा सन्मान काय आहे? आणि उद्धव ठाकरे यांना तू क्या समजता है अशा प्रकारचं वक्तव्य हे कुठलाही महाराष्ट्रातील मराठी माणसाला, मग तो शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा इतर असेल, त्यांना आवडलेलं नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. काही लोक आता नाही बोलणार, पण नंतर मात्र याचा जो एक सुप्त परिणाम जो आहे तो लोकांवर होत असतो की आपला जो मुख्यमंत्री आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत असं म्हटलं की मुख्यमंत्री आमचेही आहेत, महाराष्ट्राचे आहेत, त्यांच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य करण्याला आमचं समर्थन नाही, असं वक्तव्य खुलेआमपणे विधानसभेमध्ये त्यांनी केलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कंगना रनावतला ओपनली भाजपवाले सपोर्ट करत नाही आहेत. आता ओपनली जरी करत नसले तरी कंगना रनावतला वाय दर्जाची सिक्युरिटी जी आहे ती देण्यात भाजप ॲग्रेसिव्ह झालं, म्हणजे पुढे आलं. आणि असं काही घडलं होतं का? असे काही धमकीचे फोन आले होते का की कंगना रनावतला Y+ सिक्युरिटी जी आहे ती देण्यात आली? खरं तर आतंकवादी हल्ले झाले किंवा खूपच मोठी थ्रेट असेल, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची थ्रेट असेल, त्यावेळेला वाय दर्जाची सिक्युरिटी जी आहे ती दिली जाते. कंगना रनावतच्या बाबतीत केंद्र सरकारने अशी भूमिका का घेतली? अशा प्रकारची शंका जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांना बिलकुल पडू शकते, ती महाराष्ट्रातील लोकांना पडू शकते. आणि हा जो मुद्दा आहे तो इतर राज्यांमध्ये, म्हणजे बिहारच्या लोकांना कंगना रनावत ही झाशीची राणी वाटू शकते, उत्तर प्रदेशातील लोकांना कंगना रनावत ही झाशीची राणी वाटू शकते. पण महाराष्ट्रातील मराठी अस्मितेवर प्रेम करणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे गुजरात विरुद्ध जो संघर्ष झाला आणि संयुक्त महाराष्ट्रात मुंबई इन्क्लूड करण्याच्या मुद्द्यावरून जे रान उठलं होतं ते रान पाहता, 105 हुतात्मे जे झाले तो संघर्ष पाहता, शहीद झाले तो संघर्ष पाहता, हे सगळं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रातील लोकांचं आहे, मराठी माणसाचं आहे. शिवसेना का वाढली पुढे? शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते, ते प्रेफरन्समध्ये काम करायचे.
त्या फ्री प्रेसमध्ये काम करता करता त्यावेळेला साऊथ इंडियन लोकांची खूप चलती होती. साऊथ इंडियन म्हणजे दाक्षिणात्य लोकांना नोकऱ्या मिळायच्या, दाक्षिणात्य लोकांच्या हॉटेल्स उघडले जायचे आणि मराठी माणूस जो आहे, मराठी तरुण जो आहे तो घरात होता, त्याला कुठेही जॉब मिळत नव्हता, त्यांना रोजगार मिळत नव्हता. याच लोकांना एकत्रित करून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला प्रचंड मोठी गर्दी झाली होती. प्रचंड मोठी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनाही असं वाटलं नव्हतं की एवढी मोठी गर्दी होईल आणि लोक ऐकतील. हे का जमा झाले होते? कारण त्यावेळेला मराठी अस्मितेचा मुद्दा होता. आणि आताही ज्या प्रकारे 6 महिन्यापासून ज्या प्रकारे भाजप शिवसेनेवर आरोप करत आहे, त्यावेळेला संजय राऊत यांनी एक चांगला खडा टाकला आणि मराठीचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आणला आणि त्यामुळे शिवसैनिक जो आहे तो 4 झाला. आता तुम्ही म्हणाल की जशी शिवसेना दिसते म्हणजे तोडफोड असेल, मोर्चे असतील, आंदोलन असेल, कुणाच्या घरात घुसणं असेल, कुणाला गिराव करणं असेल, ही शिवसेना कंगना रनौतच्या बाबतीत पाहायला मिळाली नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे आल्यानंतर शिवसेना जी आहे ती वाढतच गेली आहे, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंकडे वक्तृत्व नाही आहे, संघटन कौशल्य नाही आहे आणि त्यांचा मास बेस नाही आहे. ते फोटोग्राफर होते, त्यामुळे त्यांना लोकांमध्ये कसं वाढायचं, कसं लोकांना आकृष्ट करायचं याचं ज्ञान नाही आहे. असं असतानाही उद्धव ठाकरे यांनी अत्यंत यशस्वीपणे ही शिवसेना वाढवलेली आहे. त्यांचे विरोधक म्हणून जे काम करतात आणि त्यांच्या घरातले जे भाऊ आहेत राज ठाकरे, यांच्याकडे प्रचंड वक्तृत्व आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शैली आहे, पण तरीसुद्धा मनसे मात्र वाढू शकली नाही. ते कसब जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. याचा एक किस्सा फक्त तुम्हाला सांगतो, नंतर आपल्या विषयावर होतो. उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या महाराष्ट्रातील शिवसेनेच्या शाखा होत्या, जी कार्यालय होती, ती आपल्या ट्रस्टमध्ये, आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे काय झालं की तिथला जो शिवसैनिक आहे तो विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, गटर प्रमुख असेल, हा गटर प्रमुख त्यांच्याशी जोडला गेला. त्यांच्या विरोधात तो जाऊच शकला नाही. म्हणजे त्यांना राज ठाकरे आवडत असतील, राज ठाकरेंचा प्रभाव त्यांच्यावर असेल, पण प्रत्यक्षात शाखेची जागा, शाखेची मालमत्ता, शाखेतली जी शिवसैनिकांची बांधणी आहे ती उद्धव ठाकरेंकडे राहिली. आणि अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी पहिलं पाऊल उचललं होतं. मी त्यावेळेला प्रत्येक शाखेत जाऊन बोललोही होतो आणि म्हणजे अंदाजही घेतला होता की नेमकं उद्धव ठाकरे कसं करणार आहे, काय करणार आहे. इतकंच नाही तर सामन्याचं जी प्रेसची जबाबदारी आहे ती सुद्धा त्यांनी घेतली होती. हा एक किस्सा झाला. म्हणजे उद्धव ठाकरेंचं वक्तृत्व नसेल पण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, आपला पक्ष किती मोठा आहे आणि आपल्याकडे काय क्षमता आहे, त्या क्षमतेला आणखी कसली जोड देता येईल. आणि अत्यंत संयमी राहून उद्धव ठाकरे यांनी गेल्या वेळेलाही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एकट्याने जेव्हा निवडणूक लढवली होती मागच्या वेळेला, त्यावेळेला हे उद्धव ठाकरे यांनी स्वतः महाराष्ट्र पिंजून काढला होता. हे कशाच्या बळावर त्यांना मिळालं? त्यांच्याकडे वक्तृत्व नाही आहे, मोठे नेते म्हणण्यापेक्षा त्यांना अधिकारी नाही आहे. मग अशाही परिस्थितीमध्ये मागच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली आमदारांची संख्या जी आहे ती वाढवली होती, ती कमी झाली नव्हती. आता 6 महिन्यामध्ये शिवसेनेच्या जागा कमी झाल्या, पण लक्षात घ्या की 5 वर्षाचा अपमान हा शिवसैनिकांना दिसत होता, प्रत्येक शिवसैनिकांना दिसत होता. भाजपच्या विरोधात सत्तेत असूनही भाजपच्या विरोधात एक वातावरण होतं आणि स्वबळाचा नारा हे दोन्ही पक्ष देत होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी 5 वर्ष वातावरण पेटवत ठेवलं आणि योग्य वेळेला म्हणण्यापेक्षा भाजपला आपल्याशिवाय आता गत्यंतर नाही, मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला पाहिजे, हे जे आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी भाजपला अल्टिमेटम दिलं. त्याच्या आधी नंतर मग अनेक वेळा त्यांनी समझोता केला. मंत्रिमंडळाचे निर्णय असो किंवा आरेच्या संदर्भातला निर्णय असो, म्हणजे आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये यासाठी त्यांचा विरोध होता. आदित्य ठाकरे यांची मागणी होती की तिथे मेट्रो कारशेड झालं नाही पाहिजे. तरीसुद्धा भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडची जागा तीच नेमली. पण आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बेधडकपणे निर्णय घेतलेला आहे, कारण ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि 600 एकर जमिनीवर त्यांनी जंगलचं घोषित केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमी यासाठी सांगितली मी की आता या वेळेला
कार्यालय, कंगना रनावतचं कार्यालय पाडलेलं आहे, क्या उखाडणं आहे, अशा प्रकारची जी धमकी म्हणता येणार नाही, पण त्या एक आव्हान जे दिलं होतं कंगना रनावतने, ते सुद्धा BMC थ्रू म्हणजे महानगरपालिके थ्रू त्यांनी केलेलं आहे. तिथे तोडफोड झालेली आहे. यावेळेला आता प्रश्न असा उरतो की तुम्ही लक्षात घ्या की कंगना रनावतचं जे कार्यालय आहे ते कार्यालय 24 तासात का तोडलं? 24 तासात कंगना रनावतचं कार्यालय तोडलं आहे का? अशा घटना आहेत का? अशी घटना नाही आहेत. यापूर्वी 2005मध्ये शाहरुख खानचा बंगला जो आहे त्या बंगल्यावर पार्किंगच्या जागेत अतिक्रमण झालं होतं आणि त्या पार्किंगच्या जागेत अतिक्रमण झालं आहे हे तुम्ही काढा. शाहरुख खानने ते काढलं नाही आणि मग महापालिकेने त्याच्यावर कारवाई केली. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा गजब झाला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारची टीका झाली नव्हती. त्यानंतर अर्शद वर्सो म्हणजे कपिल शर्मा जो कॉमेडियन आहे आणि शो करतो, त्याचंही जे आहे त्याचंही घर जे आहे ते 2016 रोजी तोडण्यात आलं होतं. म्हणजे जो अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडण्यात आलं होतं. 4 ऑगस्टला ते तोडण्यात आलं होतं. त्यानंतर अर्शद वारसी जो मुन्नाभाई MBBSमध्ये संजय दत्तबरोबर त्यांनी काम केलं आहे, त्याचं 2017ला वर्सोवामध्ये त्याची संपूर्ण इमारत तोडण्यात आली होती. महापालिकेने त्याची संपूर्ण इमारत जी आहे ती तोडलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे महापालिकेने ही कारवाई केली फक्त कंगना संदर्भात केली का? नाही. यापूर्वी अनेक किस्से आहेत. दुसरा एक किस्सा मी तुम्हाला महत्त्वाचा सांगतो की 24 तासामध्ये शाहरुख खानची जी 1300 स्क्वेअर फीटची जागा होती ती 17 जून 2019ला तोडण्यात आली होती आणि प्रियंका चोप्रा असतील असे काही ॲक्टर्स आहेत त्यांच्या जागाही यावरही महापालिकेने कारवाई केली होती. आता मुद्दा असा आहे की 1 जून 2016 ते आताची या महिन्यातली 8 तारीख 2019पर्यंत 8 जुलै 2019पर्यंत 94,000 अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. त्यापैकी 52,700च्या आसपास ज्या तक्रारी आहेत ते योग्य आहेत, म्हणजे अनधिकृत बांधकाम झालं आहे असं म्हणतात. त्यापैकी 21,000 जे आहेत 21,873 ज्या बांधकामं आहेत ती त्यावर कारवाई झालेली आहे. 5,000 प्रत्यक्ष तोडलेली आहेत आणि 12,000 जी प्रकरणं आहेत ती निपटून काढलेली आहे. आता ही जी आहे ही कारवाई 24 तासातच तोडला हा जे कंगना रनावतचं म्हणणं आहे, पण यापूर्वी अनेक अभिनेत्यांच्या किंवा लोकांच्या 24 तासाची नोटीस देऊन ही कारवाई करण्यात आलेली आहे. पण यावेळेला कंगना रनावतला भाजपचं अप्रत्यक्ष समर्थन आहे. यावेळेला केंद्र सरकारमधील मंत्र्यांचं कंगना रनावतला अप्रत्यक्ष समर्थन आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, ही जी नारायण राणे हे ओपनली कंगना रनावतला पाठिंबा देत नाही आहे, पण त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध करतात की अशी अनेक प्रकरणं आहेत. आशिष शेलार तर असं म्हटलं की मी तुम्हाला 24 तासात अशी अनेक प्रकरणं देतो जी 24 तासात तुम्ही त्याच्यावर कारवाई करून पहा. आता भाजप जेव्हा सत्तेत होती महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला कारवाई झाली आहे का? त्यावेळेलाही एवढ्या तातडीने कुठलीही कारवाई झाली नाही. पण यावेळेला मात्र जेव्हा कंगना रनावतने असं म्हटलं की उखाडणं आहे तो उखाडलो, त्यावरून शिवसेनेनं आपला मुद्दा जो आहे तो अत्यंत शांतपणे शिवसैनिकांना स्पष्ट आदेश होते, प्रवक्त्यांना स्पष्ट आदेश होते की तुम्ही या प्रकरणावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका. आणि तसंही झालं. शिवसैनिक अस्वस्थ होता की अशी कशी शिवसेना. पण ही जी भूमिका आहे म्हणजे आत्ताचं जे प्रकरण आहे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शांतपणे सांभाळलेलं. एवढी मोठी टीका होत असताना कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायचं नाही, ही सुद्धा एक संयमी भूमिका असते, ही एक स्ट्रॅटेजी असते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये कंगना रनावत जी आहे ती आता तिला उत्तर न मिळाल्यामुळे तिने असं म्हटलं आहे की 2 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि मी कोर्टामध्ये जाणार. निश्चितच जर अनधिकृत बांधकाम असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अधिकृत असेल तर महापालिकेवर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारलाही प्रश्न विचारले पाहिजे. पण या सगळ्या मुद्द्यांवर परमवीर सिंग जे आहेत
पोलीस आयुक्त यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सूचना केलेल्या आहेत. या सूचना कधी केल्या आहेत बघा, कालपासून शरद पवार ॲक्टिव्ह झालेले आहेत. याच्यापूर्वी हे प्रकरण किती दिवसापासून चाललं आहे? हेच एक आठवड्याभरापासून ट्विट आणि प्रतिक्रिया. कंगना राणावत ट्विट करते, संजय राऊत प्रतिक्रिया देतात, प्रताप सरनाईक प्रतिक्रिया देतात, त्याच्यावर कंगना राणावत ट्विट करते. हे सगळं सुरू होतं. त्यावेळेला पवार यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नव्हती किंवा त्याच्यावर काही वक्तव्य केलं नव्हतं. इतकंच नाही तर अनिल देशमुख यांना सुनील प्रभू भाजपचे आमदार, प्रताप सरनाईक भाजपचे आमदार, या दोन्ही आमदारांनी पत्र दिलं आहे की कंगना रणावत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण शेखर सुमनचा जो मुलगा आहे अध्ययन, यांनी असं म्हटलं आहे की कंगना रणावत ही स्वतः ड्रग घेत होती आणि तिने मलाही ड्रग घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, पण मी नाही म्हटलं. अशा प्रकारची ट्विट जे आहे ते अध्ययनने दिलं होतं. अध्ययन हा शेखर सुमनचा जो सिने अभिनेता शेखर सुमन जो आहे त्याचा अभिनेत्याचा मुलगा आहे. या पत्रावर, या ट्विटवर सुनील प्रभू, प्रताप सरनाईक यांनी जी भूमिका घेतली त्याच्यावर अनिल देशमुख यांनी म्हटलं की या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करतील. याचा अर्थ काय आला की कालपर्यंत शरद पवार यांनी याच्यावर लक्ष दिलं नव्हतं. जे चाललं आहे ते योग्य चाललेलं आहे असं कदाचित असू शकतं. म्हणजे तुम्ही जर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तर तुमची मूकसंमती असते किंवा तुम्हाला दखल द्यायची नसते, अशा प्रकारची भूमिका घेतली. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, या सरकारचे हेडमास्टर शरद पवार आहेत हे संजय राऊत यांनी खुलेआम म्हटलं आहे. संजय राऊत यांनी खुलेआम म्हटलं आहे की शरद पवार हे हेडमास्टर आहेत. म्हणजे कुठलीही माहिती, कुठलाही निर्णय या घ्यायचा असेल तर निश्चितच उद्धव ठाकरे हे शरद पवारांना काय वाटेल, शरद पवारांची काय भूमिका असेल हे विचार करूनच प्रतिक्रिया आणि आपली जे म्हणणं आहे ते मांडत असतात. कुठलाही निर्णय, आरेच्या संदर्भात निर्णय असेल तो निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विचारला असेल. त्यामुळे शरद पवार काल यांचं उद्धव ठाकरे यांना सांगणं होतं की कंगना प्रकरणात तुम्ही जास्त आता म्हणजे जास्त काही करू नका. निश्चितच कंगना प्रकरणात शिवसेनेला मोठ्या वरच्या लेवलवर असं वाटतं की शिवसेनेला डॅमेज झालं आहे. पण हे लक्षात घ्या की शिवसेना संधी शोधत होती. शिवसेना सामनाच्या अग्रलेखातून, सामनाच्या भूमिकेतून किंवा संजय राऊत यांच्याकडून एक भूमिका मांडत होती भाजपच्या विरोधात सातत्याने. राष्ट्रपती राजवट लागू करा, त्यावेळेला संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया तुम्ही पहा, त्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचं बघा, म्हणजे जाता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तो मुद्दा कुठला आहे की हे सगळं प्रकरण सुरू असताना काल शिवसेनेने आपली प्रवक्त्यांची यादी घोषित केली आणि संजय राऊत यांना मुख्य प्रवक्ते म्हणून घोषित केलं. म्हणजे काय, एक संधीची वाट शिवसेना पाहत होती. त्या संधीमध्ये भाजपला कसं पकडायचं, कसं जाळ्यात ओढायचं ही संधी ते पाहत होते. कारण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका जी आहे ती केली जात होती. भ्रष्टाचाराची, कोविडमध्ये भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणं जी आहेत ती भाजप सातत्याने मांडत होता. प्रवीण दरेकर असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे पायाला भिगरी लागून संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते. आणि शिवसेनेचं सरकार कसं अडचणीत येईल, महाविकास आघाडीचं सरकार कसं अडचणीत येईल हे म्हणण्यापेक्षा या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांना घेण्याचा प्रयत्न कसा होईल असं एक सुरू होतं. त्यात नारायण राणे यांच्या अनेक प्रतिक्रिया, नितेश राणे यांच्या अनेक प्रतिक्रिया, आशिष शेलार यांचं जी प्रतिक्रिया तुम्ही पहा. वांद्र्यामध्ये परप्रांतीय जे एकत्र झाले होते त्यावेळेला शिवसेनेच्या विरोधात भाजपने पटापट ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या ते जर पाहिलं तर याचा सगळा जो बदला म्हणण्यापेक्षा याच्यावर नजर ठेवून योग्य वेळेला आपला मुद्दा जो आहे तो लोकांमध्ये पसरवण्याचं काम शिवसेना संधीद्वारे करणार होती आणि ही संधी त्यांना मिळालेली आहे. भाजप नेहमीच शिवसेनेला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करते, उद्धव ठाकरे यांना जाळ्यात करण्याचा प्रयत्न करते. पण यावेळेला एक मत असं आहे, एक चर्चा अशी आहे की शिवसेनेच्या जाळ्यात भाजप अडकलेली आहे. अनेक विश्लेषण, अनेक राजकारणातील बातम्या असतात, अनेक ग्रामीण भागातले प्रश्न असतात. यावर सखोल आणि वेगळं विश्लेषण, जे विश्लेषण कुणीही करत नाही, ज्या मुद्द्यांना कुणी हात घालत नाही, थेट अचूक आणि बिंदास असे विश्लेषण जे आहे ते मॅक्स महाराष्ट्रावर तुम्हाला ऐकायला मिळतं. अनेक चर्चा होतात. एकनाथ खडसेंची मुलाखत तुम्ही पाहिली असेल, नसेल पाहिली तर तुम्ही जरूर पहा. याचं कारण असं आहे
की एकनाथ खडसेंनी सर्वात स्फोटक मुलाखत आणि सर्वात रोखठोक मुलाखत जी आहे ती मॅक्स महाराष्ट्राला दिली. ती मॅक्स महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला आहे. ती जरूर तुम्ही पहा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्या मित्रांना मॅक्स महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचे फोन नंबर तुम्हाला मिळतच असतात. आम्ही वारंवार फोनवर थेट बोला म्हणून तुमच्याकडे फोन नंबर पोहोचत असतो. या फोनवर तुम्ही आपली प्रतिक्रिया, आपल्या बातम्या, आपल्या गावातल्या, आपल्या शहरातल्या अशा बातम्या तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.